रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। राज्यात नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची लूट सरकारला घेण्यासाठी आम आदमी पक्षाने रणशिंग फुंकले। सरकारी नोकरीचे गाजर दाखवत राज्यातील हजारो बेरोजगार युवकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी आज कोल्हापुरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला। या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे आणि फसवणुकीमागील संपूर्ण रॅकेट उघड करावे अशी ठाम मागणी त्यांनी केली। ते म्हणाले की सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवडसह राज्यातील अनेक ठिकाणी सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने बेरोजगारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करण्यात आली। या प्रकरणातील सूत्रधारांवर कठोर गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून SIT मार्फत चौकशीचे आदेश द्यावेत आणि फसवणूकग्रस्त युवकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे आप पक्षाचे प्रदेश संघटक संदीप देसाई, समन्वयक अमित म्हस्के, महाराष्ट्र राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष रविराज काळे, कामगार आघाडीचे प्रदेश संघटक संजय कोणे, कोल्हापूर शहराध्यक्ष उत्तम पाटील, शहर महासचिव अभिजित कांबळे आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। सध्या राज्य शासन किंवा केंद्र शासन म्हणजे गेल्या 5-7 वर्षांमध्ये तरुणांच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष देत नाही। तरुणांनी किती ओरडलं, किती त्यांच्यावर अन्याय झाले तरी त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही। नुकतंच आपण जेनझीचं आंदोलन बघितलं। गेल्या काही वर्षांमध्ये अगदी मॉन्टेसरीपासून KG पासून म्हणजे त्यांच्या प्रवेशापासून जी धांदली सुरुवात होते ती त्यांना चांगलं शिक्षण मिळण्यापर्यंत, बऱ्याच शाळा बंद होण्यापर्यंत आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर बनावट डिग्र्या मिळण्यापर्यंत हे सगळं चालू वाटत चाललं आहे। यापुढेही या सगळ्यांचा त्रास भोगून सुद्धा ज्या वेळेला हा तरुण नोकरीसाठी पुढे येतो तेव्हा त्याला नोकऱ्या मिळत नाही आणि त्याचाच गैरफायदा घेऊन महाराष्ट्रामध्ये अशा तरुणांना फसवण्याचं एक मोठं रॅकेट पुढे आलेलं आहे। सध्या पुण्यामध्ये 3-4 केसेस झाल्यात, राज्यामध्ये आणखी बऱ्याच केसेस झाल्यात। याचं प्रमाण गेल्या 10 वर्षामध्ये वाढतं आहे। म्हणजे अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर 2-3 वर्षापूर्वी संपूर्ण वर्षात 18 केसेस होत्या, मागच्या वर्षी त्या वर्षात 25 झाल्या आणि या वर्षी तर जुलैपर्यंत त्या 26 केसेस झालेल्या आहेत। म्हणजे 26 जणांच्या फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले। असे आणखी किती लोक असतील, कितीशे मुलं फसवली गेली असतील याचा काही दरबंद नाही। याच्यात स्वतंत्रपणे वेगवेगळ्या चौकशा चालूच आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याची, प्रत्येक मुलाची याच्यामध्ये 10-15 लाखापासून ते 45-50 लाखापर्यंत फसवणूक झालेली आहे। पुणे महापालिकेत तर उपायुक्त पदासाठी 1.25 कोटी रुपये घेण्यापर्यंत लोकांची मदत गेली आणि ज्या वेळेला हे तरुण यांच्यासाठी बनावट शिक्के तयार केले जातात, यांचे बनावट नियुक्तीपत्र केले जातात, यांचे बनावट बदलीचे आदेश निघतात, बनावट ट्रेनिंग दिल्याचं दाखवलं जातं, थोडा वेळ विश्वास बसावा म्हणून त्यांच्याकडूनच घेतलेल्या पैशातून 1-2 महिन्याचा पगार दिल्याचंही भासवलं जातं। आणि यामध्ये ज्यावेळेस जो तरुण एखाद्या याच्यामध्ये जातो शासकीय कार्यालयात, तेव्हा शासकीय कार्यालय म्हणतं की ही बनावट आहे, त्याला काही नोकरी मिळालेली नाही, तो नंतर फ्रस्ट्रेट होतो। परंतु खरं तर यामध्ये शासकीय कार्यालयाचेच लोक सहमत आहेत, सामील आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। कारण शासकीय कार्यालयात ज्यावेळेला कळतं एखाद्या अधिकाऱ्याला की आपल्या शासनाची बनावट नियुक्तीपत्र तयार केलेत, बनावट शिक्के तयार केलेत, बनावट बदली आदेश निघालेत, अधिकाऱ्यांच्या सह्यांचा गैरवापर केला आहे, तर पहिली ड्युटी शासनाच्या कर्मचाऱ्याची आहे असं आमचं मत आहे की त्यांनी FIR दाखल करायला पाहिजे। परंतु त्याच्यामध्ये तो FIR तसा दाखल होत नाही। बराच पाठपुरावा केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, रवी काळे आणि कानवटे वगैरे काही लोकांनी 30 जानेवारीला ती एक तक्रार पालिकेमध्ये दिली। प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर आता पुणे महापालिकेने FIR दाखल केला आहे। अशा आणखी 2 FIR पुण्यामध्ये दाखल झाले, एक FIR कोल्हापूरमध्ये परवा दाखल झाला। या मुलांना न्याय मिळणार कधी? बरं, पैसे परत मिळतील या आशेने बराच काळ कोणी तक्रार करत नाही। त्यामुळे शासनाने, आणि हे थोडके नाहीत, काही हजार मुलं आहेत
या सगळ्यांची फसवणूक टाळण्यासाठी त्यांचे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणि या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी SIT नेमावी अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांकडे वारंवार पत्र देऊनही काही उपयोग होत नाही. कदाचित तरुणांना त्यांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नसावेत. गृहमंत्रालय त्यांच्याकडे आहे, सामान्य प्रशासन त्यांच्याकडे आहे, शिवाय या लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहे. असं असतानाही ते लक्ष देत नाहीत. आता काही दिवस आम्ही वाट बघू, त्यानंतर या सगळ्या तरुणांच्या वतीनं एक मोठं आंदोलन उभं करण्याचा आमचा विचार आहे. खरं तर हे मोदी सरकारने ज्यावेळी प्रधानमंत्री होत असताना डिक्लेरेशन केलं होतं, न खाऊंगा न खाणे दूंगा, त्याचा पुढचा टप्पा मला असं सांगायचं आहे आवर्जून की किसी को नहीं बख्शूंगा. हे पर्टिक्युलर त्यांचं स्टेटमेंट जे आहे ना, ते फक्त पैसे घेणाऱ्यांच्या बाबतीत आहे का काय अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याच हातामध्ये गृहमंत्रीपद आहे, त्यांच्याच हातामध्ये सामान्य प्रशासन आहे. एवढं असताना सुद्धा सातत्यानं लोकांची फसवणूक होते आणि त्याच्याकडे मात्र सर्रास कानाडोळा केला जातोय. एखादी फसवणूक नवीन असेल तर गोष्ट वेगळी, पण रिपिटेशन सातत्यानं होते. म्हणजे एखाद्या तरुण गरजूला गाठायचं, एक टोळकं पुढे येते आणि त्या टोळक्याच्या माध्यमातून त्या गरजूला सांगितलं जातं की तुला सरकारी नोकरी लावतो, आणि सरकारी नोकरी लावायचं आम्ही देऊन पैसे काढून घेतले जातात. आई वडील दागिने विकतायत, म्हातारा बाप झालेला आहे, ते शेती विकून त्याच्या पैशाची सोय करून देतोय, कुठनं तर कर्ज काढून ते पैसे भागवायचा प्रयत्न चालू आहे लोकांचा. आणि एवढं सगळं करून ज्यावेळी ऑर्डर हातात येते त्यावेळी ती फेक असते. अशा पद्धतीचे धक्के महाराष्ट्राच्या तरुणाला लागत आहेत. आणि आमचे गृहमंत्री हे डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीसारखं नुसतं बघायचं काम करतायत, चड्डू मारून सांगतायत की सगळं आलबेल चालू आहे, सगळं चांगलं चालू आहे. याला कुठंतरी चाप बसायला पाहिजे. म्हणून आमचे महाराष्ट्राचे आम आदमी पार्टीचे माननीय उपाध्यक्ष सर विजय कुंभार सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जे काही ही फसवणूक होते तरुणांची, याच्या विरोधात मोठ्या ताकदीनं आम्ही आवाज उठवतोय. सातत्यानं पत्रव्यवहार झालेला आहे. आता SIT स्थापन करायची मागणी कुंभार सरांनी केलेली आहे. आणि या संदर्भातला जर समाधानकारक निर्णय महाराष्ट्र सरकारकडनं झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आज मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देतो. जय हिंद. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.